तुमची बहीण माझी माता, माता तुमची बहीण माझी माता, तुमची बायको माझी पिता, तुमची बहीण माझी माता, तुमची बायको माझे पिता. आणि नमस्कार मामाजी, तुम्ही आले का आता? सांगा. पहिल्या माझ्या मायबापाला बोलण्याची परिभाषा. पहिल्या फेराने गाणं म्हणलं होतं, तोडीला तोड काहीतरी म्हणून, असं काहीतरी. मान्यवर शहीर साहेब बोले तैसा चाले त्याची जीवनदावी पाहुले, पाहुले बोले तैसा चाले त्याची जीवनदावी पाहुले. तर तोडीला तोड तुमच्या गाण्याचा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. दिला की नाही दिला? प्रत्युत्तर दिला. तर मीनं माझा गाणं टाकला होता. कुठे दिला माझा गाणं? तरी पण आठवण नसल नाही. तरी पण म्हणतात कसे, तरी पण म्हणतात की गाणं काहीतरी शिकले, काहीतरी करणं शिकले. हो बाबा, आता मला शिकावं लागेल तुमच्याकडून. आता मला शिकावं लागेल, मला शिकावं लागेल. पण काका भाऊ, काका हे लहान्या मला शिकावं लागेल. दुय्यम कशी करायची, गाणं कसं म्हणायचं, काय करायचं, हे सगळं शिकावं लागेल. हे सगळं बरोबर आहे. पण मी गाणं म्हणतो, तुमचे कान होत परसाचे पान आहेत, कान होत परसाचे पान आहेत. तुम्ही बोलता गाण्याची तोड, मग गाण्याची तोड. तर मग काय झालं, काय झालं? काढू का तुझ्या अंदर तो छूटणे नाही दूंगा.
कोणता सामान हो दाखवतोया दाखव का हे बिचाऱ्या बाहुल्या सामान अरे म्हणून तू म्हणशील तुझ्या मताला जसं चाल म्हणत तसं विचारली तुझ्या मताला जसं चाल म्हणशील तसं विचारली स्वप्नात नका पाहू पहिले लंबा चवळा खाली काय घालता लंबावाला स्वप्नात नको पाहू पहिले लंबा चवळा खाली आला पण कळत नाही फेरू दे नाही फेरू दे जाग्यावरून पण घाबरू नको सूरज घाबरू नको सूरज जे अधिकाऱ्याला बोलायचं तेच माणुसकीनं बोला जे अधिकाऱ्याला बोलायचं तेच माणुसकीनं बोल माणुसकी का ठेव बोलणार नाही का टाकील म्हणलं प्रश्न मी एक प्रश्न टाकला मगाशी रामाचा अवतार कशासाठी तिथूनच तर तुमची दाना खिचडी मजत आली तिथूनच तुमची दाना खिचडी आणि तुमची विद्वत्ता ह्या जगासमोर दिसून आली पुन्हा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊन मी माझा प्रश्न टाकला पाहुणे एका परिवारात पाहुणे येते पहा ह्या पाहुण्याची अक्कल कशी कुमार थांबा इकडे वरचं फोन करा ना जी गावाचे बोट छाटल्यासारखे करता थंडी आहे ना का तुमच्या सर्वांच्या साक्षीचा प्रश्न टाकला होता एका परिवारात एक पाहुणा येते तर त्या परिवारातला व्यक्ती म्हणते तुमची बहीण माझी माता माता तुमची बहीण माझी माता तुमची बायको माझी पिता तुमची बहीण माझी माता तुमची बायको माझ्या पिता आणि नमस्कार मामाजी तुम्ही आले का आता सांगा कशी त्याची बहीण त्याच्या माय कसं काय तर म्हणते मामा भाषाची रिश्तेदारी हो अरे 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 त्या बुद्धीची किव येते का तिथं म्हणलं सळसळ त्या रक्ताचा एका झटक्याने टाकल मला वाटत एका झटक्यानं पुरी झाली का अरे हवा गोल झाली थोडा आवाज करतो भाऊ म्हणते माया सामान खोलून दाखवतो म्हणते चोळला सामान ठेवशील कोण पाहिजे का चोळला सामान ठेवशील कोण पाहिजे तिकडे अरे हवा गोल झाली याची फुटली याची फुटली हवा गोल झाली याची फुटली याची फुटली कटोरी आवड म्हणला मिटली काजारी अरे चिरली का माती न तुझी धक्का मी देतो तुला मागून कशाला धक्का मी देतो तुला मागून घाबरू नको धक्का मी देतो तुला तू हातामध्ये मागून तू हातामध्ये मोठ्या पकड मी वाईट बोलणार नाही तुला म्हणलं ना अधिकाऱ्याला जे बोलायचं तेच माणूस तिला बोले काय आहे यानं मोठ्या पणानं मस्त म्हणलं असेल माझी पहिली कमाई आहे पहिल्या कमाईत नाही का आता घेतलं तर घेतलं फोन हँड घ्यायला पाहिजे का शोरूम घ्यायला पाहिजे का नाही घेतलं तर घेतलं सेकंड हँड गाडी घेतलं आता सेकंड हँड गाडी घेऊन गेला बिचारा निघलं त्या कोणाच्या बजारला गेला त्या बजारमध्ये बाजार तर केला आणि यायला लागला वापस मध्ये आपल्या गावले सायकल ज्या मोटर स्टँड मध्ये सायकल ठेवली होती तिथं गेला थैलं वगैरे आपला लगवलं भारतीयाचा पण किक मारते ते गाडी नो हाली पुरी पोंग पोंग करी पुरी
मी म्हणलो हा होतोय मला लहान भाऊ सुगत होय हो का चेहरा ओळखते का तू कृष्णाची मूर्ती झाली हो का डोळ्याची असून त्या डोळ्याने येते सरक्या नाकाचा बिलकुल सरक्या नाकाचा हा मला कृष्ण बांधायचा आहे बिलकुल तर म्हणलं होय नाही हा सूरज होय म्हणलं सूरज काऊन रे दादा तर नाही भाऊ मध्ये अशी अशी गंमत झाली आहे गाडी घेतो तर पण काही कामाची नाही निघाली तर म्हणलो जाऊ दे झालं गेलं कधीला व्हायचं आता हिची व्यवस्था लावायची तर कशी म्हणते कशी मी म्हणतो मी धक्का देतो मी मागव धक्का देतो इथे गॅरेज मध्ये न्यावं लागेल का नाही हो न्याय लागेल ना गाडीला गॅरेज मध्ये न्यावं लागेल ना हा तर गॅरेज मध्ये न्यायचं आहे तर मला धक्का द्यावा लागेल पण मी धक्का मागव किती धक्का दे गाडी सरळ जाईल का म्हणून म्हणलो ते गाडी सरळ जाण्यासाठी मी मागव धक्का देतो तू गाडीच्या हँडलच्या मुठ्या पकड बरोबर देवाले मोठे काय धर म्हणलं ते माझ्या जमानीला किडे लागते मी मोठा भाऊ असो तुला अशा शब्दात बोलित हो हो अरे तू आपल्या पत्नी सीधा टाकतो तू आपल्या पोटात आळवा जाऊ नको तू मी सीधा टाकतो आपल्या पोटात आळवा जाऊ देऊ नको नाही हे अवजार ना तिकडे सांगतो कोणाला हो का हे अवजारात हे मोठं अवजार तिकडे सांगतो मी मोठेपणा म्हणून नाही मी मोठेपणा म्हणून नाही पण एक संसर्गच्या रक्ताचा माझा लहान पाचचा भाऊ मी आजाचा ठरतो एका गोष्टीचा मी तुला आज खुल्या गोष्टीने बोलतो मी नौका होतो मला शेमूळ पुसता येत नव्हतं आज खुल्याला माझ्या अंतर्मनातून बोलतो मला शेमूळ पुसाचा चवतार नव्हता ते ज्याचे महाराष्ट्रातील नाम विख्याचे आहे ब्रह्माजी याने मला बोट धरून चालना शिकवली बोट धरून चालना शिकवली दुय्यम कशी करतात शाहिरी कशी करतात ते बोलतात कसे मला पुसता येत नव्हतं बोलता येत नव्हतं त्या माऊल्यानं मला शाहिरी शिकवलं आता मी त्याची वारसदार असा ठेवी का माझ्यावर अनंत उपकार आहेत त्या अनंत उपकाराची परत फेड आणि म्हणून मी तुला उपरेटमध्ये बोललो होतो लाखाचा ईट होईल कोणी घेतील किंवा नाही घेतील पण माझे कर्तव्य आहे माझ्या कर्तव्याच्या कर्तव्याची परतफेड जरूर करेन पण कधी कधी का होते काय होते आपले जात आपल्या जिभेला चावतात नहीं समझने वालों को इशारा काफी होते समझने वालों को इशारा काफी होता है तर मान्यवरची पाय काय काय बोलून गेले लहान थोडी मोठा घास बोलता कसे जीभ पर्यंत चुकत नाही तोपर्यंत चुकत नाही म्हणतात चुकत नाही पृथ्वीच्या पाठीवर जो चुकत नाही तो झुकत नाही असा एकमेव महामानव झालाय तुम्ही महामानव बोलतो म्हणता कधी महामानव आतापासून हा चुकत नाही झुकत नाही ह्या माऊल्याचे गावोगावी पुतळे बांधावं लागतील आता पुतळे बांधावं लागतील आणि याच्या जयंत्या साजऱ्या करावं लागतील मला चुकत नाही गुमान म्हणते पकडे गुमान तेरा एकटे झाले म्हणजे वाईट करून नाही बोलत चुकत नाही अरे काय हा माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि चुकीतूनच माणूस शिकत जाते तरी चुकत नाही आणि म्हणून म्हणायचे गुमान म्हणते पकडे ये गुमान तेरा एक दिन ढल जाएगा सोने जैसा तन तेरा ये मट्टी में मिल जाएगा कौन है दुनिया में तेरा ना कोई जोरू और ना कोई तेरी बेटी ना कोई जोरू और ना कोई तेरी बेटी वक्त पर काम नहीं आएगी तेरी कमाई वक्त पर काम नहीं आएगी तेरी कमाई हुई रोटी म्हणून हिशेबानं इज्जत करा आणि इज्जत भरा आणि इज्जत भरा नंगा आला होतास नंगत जासी मग कोणा गोष्टीचा रावणाचं ते राहिलं नाही गर्व रावणाचं गर्व राहिलं नाही तुम्ही कोण मी कोण ह्या जगात तुम्ही आणि मी कोण ह्या जगात आणि म्हणून म्हणायचं आहे काही शिकवतो म्हणे आणि म्हणून आपले के कमजोर त्याला गाना बजाना सीखले आपले के कमजोर जरा गाना बजाना सीखले अरे जान कर अनजान न बनिए मैं फिर सहारी देख ले तू है नादान और मगज का ढीला है तू है नादान और मगज का ढीला है अरे आजा मेरे पास थोड़ी कलम चलाना सीख ले
पहचानता हूँ मैं। वाह क्या कौन है ये? कौन? मैं तुम्हारी नजर को पहचानता हूँ मैं। जाने नहीं दूंगा ये हाथ से दिल और जिगर को मैं। ऐसा दिल नहीं जो किसी के काबू में रह सके। अरे किस तरह से समझाऊं ऐसे बेखबर को मैं, जो पहले होश में कभी धोखा नहीं खाते, जो पहले होश में कभी धोखा नहीं खाते, वो दुनिया के बातों में कभी नहीं आते। नियायत सब्र वाले बड़े खुदार होते, किसी के सामने हाथ फैलाया नहीं करते, किसी के सामने हाथ फैलाया नहीं करते। तू रेजा है यक्का, विचार केला पक्का, मालूम अनुभवाचा धक्का, तुझा जाम केला चक्का। अरे बाप रे बाप, भेटली का तो? भेटली का तो? आता राहिला प्रश्न काय? किस्मत पे पड़ गया पाला, मैंने कुछ नहीं डाला। आगे क्या होता है देख ले, अक्कल से लड़ना सीख ले। आता जसी जसी वो होते तसी तसी आमची अक्कल मारल्या पडते। आता बुडवाय लागली की नाही का म्हणजे? बुडवाय लागली, पुढे झाले तुम्ही आता। अरे वा, अक्कल से लड़ना सीख ले, अक्कल से लड़ना। अरे मर्दाच्या पट्टा
एकवीस आड्यावरती बसले होते म्हणते असं ठेवलं ना 21 आड्यावरती तर ते 21 आडे 3 कोंबडे कसं काय तर ते 21 आडे म्हणजे 21 वर्ग पाताळ म्हणतात ते तुमच्या बुद्धीनुसार आता तुमच्या जवळ मोठा धर्म काय माहित नाही 21 अंड्यामध्ये बोलते ते 21 वर्ग पाताळ त्या 3 कोंबड्याचा झगडा स्वर्ग त्या रजतम सत्र आणि त्यातून एक कोंबडा वर्ग केला होता त्याला म्हणतो आपण सत्र नावाचा कोंबडा हा वर्ग केला होता हा तुमच्या प्रश्नाच्या प्रत्युत्तर काय म्हणायचं लक्ष करू नका असे काही संत झाले आणि त्या आजही असे काही लोक आहेत
तर तुम्हाला सांगायचं आहे जसे 21 अंड्याचा जशी हेच कोंबडी आणि अंड्यावर हेच कोंबडी आणि अंड्यावर जशी काय कोर 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 हे गाणे होत का कोर 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 मागे तुमची कोर 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 आणि म्हणून जीवन जीवन पण भगवानीच्या घेऊन तुला आहे ज्ञानाची भगवंतरी आहे जाहीर आहे जाहीर माझी झोगली आहे जाहीर माझी झोगली तुझी थोडी इथे आता ते सांगतील ना हो का ते सांगतील ना कसं होतं अरे आध्यात्मिक विषय आहे ना नाताच्या घरची उलटी खुणं आणि पाण्याला लागली मोठी तहान